तर गर्भसंस्कार हे केव्हापासून स्टार्ट केले पाहिजे किंवा होतात? जेव्हा प्लॅनिंग करतो आपण तेव्हापासून, की जेव्हा कळतं ती गुड न्यूज येते की आहे आता, तर तेव्हापासून? किंवा काही लोक बाळ झाल्यानंतर पण काही लोक गर्भसंस्कार करतात. तर तुम्ही सांगा की सगळ्यात चांगला टाइम कोणता आहे स्टार्ट करण्याचा? आता आपले पॉडकास्ट ऐकत असणारे काही कपल्स गर्भवती असतील आणि जर ते गर्भवती असतील तर त्यांच्यासाठी आजचा वेळ बेस्ट वेळ गर्भसंस्कार स्टार्ट करायला. आयडियली जर पाहिलं तर गर्भसंस्कार हे 9 महिन्यांमध्ये फॉलो केले जातात प्रेग्नन्सीमध्ये. गर्भसंस्कारांच्या आधी एक संस्कार येतात ज्याला बीजसंस्कार म्हणतो आपण. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी. सो बीज शुद्ध असलं पाहिजे. मग बीज आणि बीजाची शुद्धी म्हणजे काय, तर या पती पत्नींची शुद्धी. सो कन्सिव्ह करायच्या आधी सर्वसाधारण कमीत कमी 90 दिवस मानसिक, वैचारिक, भावनिक, बौद्धिक ॲज वेल ॲज शारीरिक शुद्धीकरण करून घेणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर जर का तुम्ही कन्सिव्ह करताय म्हणजे आहार विहार लाईफस्टाईल या प्रत्येक गोष्टीचा विचार करून 91 दिवस जर सात्विकता आपण जोपासली आणि त्यानंतर जर का आपण कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न केलात, कन्सिव्ह झालात, तर डेफिनेटली ते कन्सेप्शन हे हेल्दी कन्सेप्शन मानलं जातं. ओके. ज्याच्यामुळे पुढे जाऊन काही ॲबॉर्शन्स, प्रॉब्लेम्स, इश्यूज किंवा बाळाच्या डेव्हलपमेंटला असणारे इश्यूज येण्याची शक्यता खूप कमी असते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.